करंज्या बनवण्यासाठी इथे मी 4 वाट्या रवा घेतला आहे, 2 वाट्या साखर घेतली आहे, 1 वाटी मैदा घेतला आहे व 2 वाट्या किसलेलं खोबरं. सर्व प्रमाण मी एकाच वाटीने घेतलं आहे. आपण पूर्ण करंज्याचं सर्व साहित्य एकाच वाटीने घेणार. आता ही साखर आपण दळून याची पिठी साखर करून घेऊ. इथे मी अर्धी वाटी तूप तापत ठेवलं, त्यात आपण हा रवा भाजून घेऊ. आपल्याला हा रवा थोडा त्याचा रंग बदलतो भाजायचा आहे, त्याचा खमंग वास येईपर्यंत व गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे. इथे आपला रवा भाजला आहे, त्याचा वासही छान असा मस्त खमंग येत आहे. आता आपण हा रवा काढून घेऊया. याच कढईमध्ये आपण आता खोबरं भाजून घेऊ. खोबरं आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाहीये. खोबरंही आपलं आता भाजलं गेलं आहे. आता आपण हे खोबरंही काढून घेऊ. त्याच कढईमध्ये आपण मैदाही भाजून घेऊ. आपल्याला खोबऱ्याला व मैद्याला तूप टाकायचं नाही. आता आपल्याला हा मैदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मैदा भाजल्यानंतर आपल्याला हा दुसऱ्या भांड्यात काढायचा आहे, रव्यामध्ये टाकायचा नाही आहे. आपल्याला हा नंतर चाळणीने चाळून घ्यायचा आहे. आपला मैदाही भाजला आहे. आता आपण हा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता ज्या वाटीने आपण सारणाचं साहित्य घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे पीठ मळण्यासाठी मैदा व रवाही घेणार आहे. आता इथं आपल्याला 4 वाट्या मैदा घ्यायचा आहे व त्यामध्ये 1 वाटी आपण रवा टाकून घेऊया. इथे 1/4 मेजरिंग कप मी तेल टाकते. अर्धा चमचा चवीला मीठ टाकायचं आहे. तर यामध्ये 1 टेबलस्पून मी डाळीचं पीठ टाकते, ज्याने आपल्या पुऱ्या खूप छान खुसखुशीत येतील. आता आपण हे अगोदर मिक्स करून घेऊ व नंतर पाणी टाकून हे मळून घेऊ. एक जीव करून असा मुटका झाला पाहिजे त्याचा. आता आपण हे पाणी टाकून मळून घेऊ. आता त्याच वाटीच्या प्रमाणे आपल्याला पाणीही घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी व थोडंसं वरती पाणी टाकलं आहे. आपलं हे घट्ट पीठ मळलेलं आहे. आता आपण हे 1 तासभर झाकून ठेवूया. इथे सारणाचा रवा थंड झाला आहे. आता आपण यामध्ये मैदा चाळून घेऊया. मैद्याच्या गोळ्या राहतात, त्यामुळं मैदा तसाच टाकायचा नाही, आपल्याला चाळूनच टाकायचा आहे. यात मी दळलेली पिठी साखर टाकली आहे. 2 चमचे वेलची पावडर टाकते. आता आपण जायफळ यावर किसून टाकूया. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता ह्या सारणाची चव अजून वाढण्यासाठी मी यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. मी यामध्ये 6 काजू, 6 बदाम व 6 पिस्ते घेतले आहे. आता आपण याची पावडर करून घेऊ व ही या सारणामध्ये टाकून घेऊया. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता इथे एका बाजूला मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, 2 चमचे. त्यामध्ये आपण 10 ते 12 केसरच्या काड्या टाकून हे भिजून देऊ. हे भिजलं की आपल्याला हे सारणामध्ये टाकायचं आहे. आता हे केसरचं पाणी आपण अगोदर सारणात टाकू. आता ज्या वाटीने आपण सर्व माप घेतलं आहे त्याच वाटीने आपल्याला तेवढी वाटी भरून कोमट पाणी करायचं आहे व मग ते ह्या सारणाला लावायचं. आपल्याला थंड पाणी लावायचं नाही आहे, पाणी कोमट करूनच लावायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे या सारणाला लावून घेऊया. आता ह्या सारणाला पाणी लावून झाले की आपण हे सारण एका स्टीलच्या पाटीमध्ये काढून घेऊ. आता आपल्याला पीठ कुटायचं नाही, आपण पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ, जेणेकरून पीठ एकदम मऊ छान होतं. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ टाकते व हे दळून घेते.
इथे आपलं पीठ दळून झालं आहे, मस्त असा छान नरम गोळाही झाला आहे। आता आपण हे गोळे या पद्धतीनं सर्व पीठ दळून बाजूला ठेवू। आता आपण सारण बघूया। इथे बघू शकता आपले सारण छान असे मस्त झाले आहे, जास्त ओलं नाही, जास्त कोरडंही नाही आहे। इथे आपलं हे सारण आता तयार झालं आहे। आता आपण पोळी लाटून व त्यावर साठा लावून घेऊया। आता इथे आपल्याला अगोदर साठा करायचा आहे। साठा करण्यासाठी आपण एका वाटीमध्ये 1/4 मेजरिंग कप तवकीर किंवा कॉर्नफ्लॉवर, 1/4 मेजरिंग कप मैदा, आपल्याला हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे। साठ्यासाठी आपण तुपाचा वापर करणार आहे। तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता आपण ही तवकीर व हा मैदा मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्या पिठाची पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाली की आता याच्यावर 2 चमचे आपलं मिक्स पीठ ठेवायचं आहे तवकीर मैद्याचं, व त्यावर तूप टाकून आपल्याला हे पूर्ण पोळीला लावून घ्यायचं आहे। यामध्ये लागता लागता आपण अजून थोडं थोडं तूप टाकून हे पूर्ण पोळीला पसरून घेऊया। आता याच्या आपण घड्या मारून याचा गोल रोल करून घेऊया। आता आपण हे कापून घेऊया। याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व पिठाच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे। आता इथे आपल्या सर्व पिठाच्या लाट्या तयार आहे। आता आपण ह्या लाटून घेऊया। आता ही लाटी लाटताना आपल्याला थोडी तिरपी करून लाटायची आहे, जेणेकरून आपल्या करंजीला छान असे पुढे येतील। आता आपण हे लाटून घेऊया। याच पद्धतीने आपल्याला सर्व पाते लाटून घ्यायचे आहे। आता आपण करंज्या भरायला घेऊया। इथे मी एका काडीला कापूस लावला आहे व त्याला दोऱ्यांनी गुंडाळून घेतला आहे, आणि आपण आता ह्या कापसाच्या साहाय्याने ह्या पात्यांना दूध लावून घेऊ। ह्या कापसामुळे पटकन पात्यांना दूध लावलं जातं व कमीत कमी वेळात आपलं झटपट काम होतं। आता यामध्ये आपण भरून घेऊया सारण। आता हे कड आपण व्यवस्थित दाबून घेऊया। कड जर व्यवस्थित दाबले नाही तर करंजी आपली तेलामध्ये फुटू शकते, त्यामुळे आपल्याला हे कड व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे।
आता आपण फिरकीच्या साहाय्याने हे कड कापून घेऊया। आता ह्या करंज्या झाल्या की आपल्याला 1 तास ह्या सुकून द्यायच्या। उन्हाळा जर असला तर आपल्याला ह्या कपड्याने झाकून ठेवावा लागत्या, पण आता थोडं वातावरण पावसाळ्याचं आहे त्याच्यामुळे मी इथे तशाच सुकत ठेवते। इथे मी 1 तासाने ह्या करंज्या सुकल्या की मग तळायला घेऊया। ह्या पद्धतीने आपल्याला सर्व करंज्या करून घ्यायच्या आहे। आता 1 तास झाला आहे, इथे मी तेल तापत ठेवले आहे। आता आपण ह्या करंज्या तळून घेऊ। गॅस आपल्याला एकदम जोरातही नको आहे, मीडियम गॅसवर आपल्याला ह्या तळायच्या आहे, जेणेकरून ह्या मस्त अशा खुसखुशीत होतील। जोरात गॅसवर तळल्या की नरम पडतात। आपल्याला ह्या पलटी मारून दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तुम्हाला लाल सफेद जसं आवडेल तसे ह्या करंज्या तुम्ही तळून घ्यायच्या। इथे आपल्या करंज्या तळून झाल्या आहे। आता आपण ह्या काढून घेऊ। आता एखादी जर करंजी फुटकी असली व त्याला आपण मैद्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला तळायचं आहे। पूर्वी डाळीचं पीठ लावायचे, पण त्यांनी थोडी चव वेगळी लागायची, पण आपण मैद्याच्याच करंज्या करतो त्याच्यामुळे मैदा लावून आपण ह्या तळायच्या आहे। आपल्या सर्व करंज्या इथे तयार आहे। आपण बघू शकता आपली मस्त असं खुसखुशीत ही करंजी तयार आहे।